20/3/2024 रोजी रात्री 9-9:30च्या सुमारास जी मिसिंग मुलगी आहे ती घरी न आल्याने त्यांच्या वडिलांनी आपल्याला माहिती दिलेली होती, तक्रार दिलेली होती, मिसिंग दाखल करण्यात आलेली होती आपल्याकडे. त्याच्यानंतर आपण त्या घटनेचे गांभीर्य घेऊन मिसिंगमध्ये सुद्धा आपण तपास केलेला होता. परंतु दुसऱ्या दिवशी त्यातील आरोपितांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोनद्वारे संपर्क करून 30 लाख रुपयाची खंडणी मागण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी जी फिर्याद दिली त्याच्यावरून आपल्या पोलीस स्टेशनला 364 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माननीय पोलीस आयुक्त साहेब व पोलीस उपायुक्त दोर्जे मॅडम, रिजन साहेब आणि पोलीस उपायुक्त श्री अनुराग जैन सर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ यामध्ये जी अपहरण करण्यात आलेली मुलगी आहे तिचा शोध घेण्यात यावा याकरता पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथील वकोनी श्री रणजित सावंत साहेब यांना सूचना दिल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक श्री बोराडे साहेब गुन्हे, पोलीस स्टेशनचे DB पथक श्री राठोड साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व झोनमधील DB पथक यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या की सदर अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा शोध घेण्यात यावा. याकरता पोलिसांनी सर्व बाजूंनी सायबरची मदत घेतली आणि सर्व बाजूंनी मुलीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी आरोपी हा पीडित मुलगी हिच्या मोबाईलवरून स्वतःचे लोकेशन चेंज करून तो त्यांच्या नातेवाईकांना फोन करत होता आणि पैशाची मागणी करून शनिवारपर्यंत देण्यात यावा असं तो सांगित होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व प्रकारे हॉटेल, लॉजेस, CCTV कॅमेरे आणि फोन आलेल्या घटनास्थळाचे लोकेशन काढून सर्व ठिकाणी शोध घेण्यात आला. CCTV कॅमेरे शोधले असता प्रकरण गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलीस ठाणे MIDC हद्दीत मुलगी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचवेळी पीडित मुलगी हिने संधीचा उपयोग घेऊन लगेच त्यांच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिली की तिला अपहरण करून एका खोलीमध्ये ठेवलेले आहे आणि त्याची माहिती आम्हाला तात्काळ मिळताच आम्ही सायबरची मदत घेऊन आम्ही लगेच 10 मिनिटात घटनास्थळ गाठले असता आम्ही पीडित मुलगीला ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरच आरोपी महिला चेतना बुर्डे हिला सुद्धा ताब्यात घेतले. त्यानंतर जो तिच्यासोबतच त्यांच्या रूममध्ये राहणारा आरोपी स्वप्नील मरसकोल्हे याचा सुद्धा लगेच शोध घेऊन त्याला सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेले आहे. मुलगी आता मुलगा यशवंतराव चव्हाणमध्ये BSc ॲग्री पण झालेला आहे, BA पण झालेला आहे आणि तो सध्याच खाजगी नोकरी करतो. मुलगी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे. दोघे पण शिक्षित आहेत, परंतु त्यांना पैशाची गरज असल्या कारणाने त्यांनी वेब सिरीज आणि बघून हे कृत्य केलेले तपासात निष्पन्न झालेले आहे. मुलगी सुखरूप आहे आणि ती आता सध्या तिच्या घरी आहे आणि तिच्या वडिलांनी पोलिसांचे आभार व्यक्त केलेले आहेत. व्हिडिओ
जिसके प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी।